नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर भेटतोय। बरेच दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड केला नव्हता। काही कारणास्तव मित्रांनो थोडंसं काम आलं होतं पाठीमागे, त्यामुळे लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला आणता आला नाही। त्याबद्दल तुमचे सगळ्यात अगोदर मी मनापासून या ठिकाणी तुम्हाला माफी मागतो। मित्रांनो हे बघा, आता आपण टॉपिकवर येऊ। आता आपण शेतकरी आहोत आणि आपल्याला माहीत आहे की प्रत्येक टायमाला आपण उन्हाळ्यातले 4 महिने आपल्याकडे कमीत कमी काम असते, म्हणजे शेतीतील कामं जवळपास 70-80% आपले कामं आवरलेले असतात। आणि अशा टायमाला आपण दिवसभरामध्ये थोड्याफार प्रमाणात काम असतं, पण जास्तीत जास्त वेळ आपल्याला असाच जातो, आपण त्या वेळेमध्ये कोणतंही काम करत नाही। तर अशा टायमाला आपण काय केलं पाहिजे हे साधं आणि सोपं गणित आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ अगदी छोटासा होणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ लवकरात लवकर मी समजून सांगणार आहे। याच्यामधला मुद्दा आपल्याला काय करायचा मित्रांनो, हे बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये हे पिल्ले दिसत आहे मित्रांनो, आणि एक मोठी बकरी दिसत आहे। आता मित्रांनो ही बकरी अजून 1 महिन्याने पिल्ले देणार आहेत। उरलेले तुम्हाला हे जे 5 पिल्ले दिसतात मित्रांनो, आपण हे बाजारातून विकत आणलेले आहेत। 3-3 हजार रुपयाला एक पिल्लू आपल्याला पडलेला आहे मित्रांनो। तर आता तुम्हाला टॉपिक समजला असेल आपल्या व्हिडिओचा की आपल्याला उन्हाळभर म्हणजे उन्हाळ्यातले जे 4 महिने आपल्याला कमीत कमी काम असतं, शेतीमधले जवळपास 70 ते 80% काम आपले आटोपलेले असतात। त्या टायमाला आपण शांतपणे एका झाडाखाली बसून असतो। अशा टायमाला आपण काहीतरी पैशाची प्लॅनिंग केली पाहिजे। याच्यासाठी मित्रांनो आपण एक छोटासा व्यवसायाचा सेटअप लावू शकतो। तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला हे जे पिल्ले दिसत आहेत 3-3 हजाराचं एक पिल्लू आहे, म्हणजे टोटल 5 पिल्लं आपण आणलेले आहेत 15,000 रुपयाचे मित्रांनो। बाजारात हे पिल्ले आपल्याला सहजपणे उपलब्ध होतात, आपण आणू शकतो मित्रांनो। आणि अशा टायमाला मित्रांनो आपण हे पिल्ले आणायचे उन्हाळ्याच्या सुरुवातीला, आपण जानेवारीमध्ये हे पिल्लं आणू शकतो किंवा डिसेंबर संपल्यानंतर देखील आपण हे पिल्लं आणू शकतो, ज्या टायमाला आपल्या शेतातील कामाचं प्रमाण कमी होईल। आता मित्रांनो याच्यामध्ये काय असतं की ज्यांच्याकडे पाण्याचं प्रमाण जास्त आहे, ज्या क्षेत्रामध्ये ऊस लागवड किंवा केळी अशा प्रकारचं म्हणजे पाण्याचा भाग जास्त आहे, त्यांना उन्हाळ्यामध्ये देखील चांगल्या प्रकारचं काम असतं। पण तरीसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये कमी प्रमाणात काम असतं। अशा शेतकऱ्यांसाठी आणि ज्या शेतकऱ्यांच्या भागाकडे जास्त गायरान जंगल आहे, म्हणजे ज्या ठिकाणी शेती केली जात नाही मोठ्या प्रमाणावर किंवा शेती केली जाते पण पाण्याचं प्रमाण कमी आहे, तर अशांना हे बकरी पालन हे 4 महिन्यासाठी करायला पाहिजे मित्रांनो। आणि अत्यंत प्रॉफिटेबल व्यवसाय आहे, फक्त 4 महिन्यासाठी। अदरवाईज तुम्हाला जर करायचं असेल तर पुढे कंटिन्यू तुम्ही करू शकता, पावसाळ्यातही तुम्ही याला करू शकता। तुम्हाला जर याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत असेल तर तुम्ही त्याला कंटिन्यू करू शकता। आणि तुम्हाला जर आता वाटलं की आपल्याला शेतीची कामं भरपूर आहेत आणि आपल्याला हा व्यवसाय बंद करायचा, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने सगळं काय करू शकता मित्रांनो। आपण परत आता मुद्द्यावर, आपण तुम्हाला मी बाहेरचं थोडं उदाहरण दिलं होतं, आता आपण परत मुद्द्यावर येऊ। हे बघा, आपण 5 पिल्लं आणले, 15,000 रुपयात पडले आपल्याला, 3-3 हजार रुपयाला एक पिल्लू मित्रांनो। आपण 4 महिने सांभाळल्याच्या नंतर आता मित्रांनो आपण हे एक पिल्लू 3,000 रुपयाला आणलेलं आहे। आपण एक पिल्लू जर आपण 4 महिने सांभाळलं तर हे एक पिल्लू आपलं आरामात 10 ते 12 हजार रुपयाला विकतं। आता तुम्ही म्हणताल पुढच्या 4च महिन्यात कसं, तर मित्रांनो ज्यावेळेस आपण 3 हजाराचं पिल्लू आणतो मित्रांनो, साधारणतः ते पिल्लू आपल्याला 3 महिन्याचं असतं। आणि ज्यावेळेस आपण त्याला 4 महिने सांभाळतो तर टोटल जर आपण त्याचं गणित लावलं तर ते पिल्लू 7 महिन्याचं होतं। आणि आपण त्याचं जर खाद्य चांगलं ठेवलं, म्हणजे त्याला खानपान आपण जर व्यवस्थित दिलं तर त्याचं तब्येत चांगली बनते, त्याचं जे काही शरीर असतं ते शरीर मजबूत आणि मोठ्या स्वरूपाचं असतं मित्रांनो। आणि अशा टायमाला त्याची किंमत आपल्याला चांगल्या प्रकारची भेटते। कमीत कमी 10,000 रुपये मित्रांनो एका पिल्लाचे तुम्हाला मिळू शकतात। म्हणजे तुम्ही जर 15,000 रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला पुढच्या 4 महिन्यामध्ये ह्या 5 पिल्लाचे 10-10 हजार रुपये म्हणजे 50,000 रुपये मिळतील। आणि त्याच्यातून जर तुमचे 15,000 रुपये जर मायनस केले तर तुम्ही पुढच्या 4 महिन्यामध्ये 35,000 रुपये निव्वळ नफा कमवताल। आता त्याच्यामधलं मित्रांनो मी 5,000 रुपये असे धरू, ज्या टायमाला तुम्ही त्यांना काही पेंड वगैरे सुरू केली किंवा तुम्ही थोडेसे गहू ठेवणं त्याला चालू केलं, ज्याने गव्हानी आपल्या पिल्लाची तब्येत ही थोडीशी चांगल्या प्रकारे होत असते मित्रांनो। पिल्लं चोपडे होतात आणि हे जास्त किमतीत विकले जातात। तर मित्रांनो हे आपण मेंटेनन्स त्यांचं 4 महिन्याचं लावलं, जे 5,000 रुपये आपण पकडलं, तर मित्रांनो आपण 4 महिन्यामध्ये कमीत कमी 30,000 रुपये निव्वळ नफा कमवू शकतो, तेही आपण घर बसले मित्रांनो। आणि करायचं काहीच नाही, याच्यामध्ये काही मोठं सेटअप नाही मित्रांनो। हे बघा तुम्ही, आपल्याकडे कपाशीचं हे पीक आहे, आता जे सगळं म्हणजे आता उपटायची तयारी याची, थोडेफार बारीक बारीक याला पानं लागलेले आहेत मित्रांनो। तरीसुद्धा बकऱ्या याच्यात चरतायत, कारण ह्या जातीला असंच लागतं। म्हणजे एवढं काही एका ठिकाणी बसून खायचं ही जात थोडीशी चांगल्या वेगळ्या प्रकारची असते। यांना अशी बारीक बारीक पानं हिंडून फिरून खाण्याची जास्त सवय असते, आणि हिंडून फिरून जर आपण यांना चारलं तर यांची तब्येतसुद्धा चांगली बनते। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळीकडे, मी तुम्हाला कॅमेरा फिरून दाखवतो, आमच्याकडे पुरं हे एकदम मोकळं झालेलं रान आहे आणि अशा रानामध्ये त्यांना मी सोडलेलं आहे। तर तुम्हाला फक्त ऊन कमी झाल्याच्या नंतर म्हणजे दुपारी 4-4:30 नंतर तुम्ही मस्त यांना मोकळं सोडायचं, यांच्यापाशी तुम्ही मस्त बसायचं मित्रांनो। हे मस्त चरतील आणि 2 घंटे जर यांना सकाळ संध्याकाळ तुम्ही चारलं, सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास, तर तुम्ही यांना दुपारा देखील काही टाकू नका। आणि वेळेवर यांना फक्त पाणी पाजायचं, बाकी कोणत्याच गोष्टी यांना करायची गरज नाही। आणि सकाळी तुमच्या जर असलं मनात तर तुम्ही यांना चांगल्या प्रकारे थोडे थोडे असे एक मूठ गहू ठेवू शकता, जेणेकरून त्यांचं अंग चोपडं बनतं आणि त्यांचं जे शरीर आहे ते शरीर चांगल्या प्रमाणामध्ये मोठं राहतं आणि त्यांची तब्येत ही निरोगी राहते। तर मित्रांनो अशा टायमाला
हा व्यवसाय आपल्याला चांगल्या प्रकारचा ठरू शकतो. मित्रांनो, याच्यामध्ये मी तुम्हाला मिरची मसाला लावून इतर काहीच नाही सांगणार की इतकं प्रॉफिट तितकं प्रॉफिट. मित्रांनो, हे मी तुम्हाला कमीत कमी आणि एक साधारण अंदाज सांगितलेला आहे आणि हाच अंदाज आपला 100% अंदाज खरा ठरतो मित्रांनो. कारण दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मित्रांनो आम्ही हा व्यवसाय करतो. आता माझ्याकडे कंटिन्यू 4-5 पिल्लं असतात मित्रांनो, पण मी तुम्हाला जर तुमच्याकडे आधी काही असं काही सेटअप नाही, असं काही तुम्ही व्यवसाय केलेला नाही, तर अशा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त राहील. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमार्फत एक नेमका मी अंदाज दिलेला आहे. तर मित्रांनो, आता या उन्हाळ्यामध्ये तुमचा जर वेळ गेलेला असेल तर तुम्ही पुढच्या उन्हाळ्यामध्ये ही प्लॅनिंग नक्की करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला असं काही अजून गोष्टी बघायच्या असतील मित्रांनो, तर आपल्या अरविंद ॲग्रोटेक शेतकऱ्यांच्याच हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि उर्वरित तुम्हाला अशा काही अजून व्यवसायाची जर माहिती पाहिजे असेल मित्रांनो, तर आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा देऊन टाकेल. त्या ठिकाणी तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अदरवाईज कोणत्या व्यवसायाची मी सगळ्या व्यवसायाची माहिती तुम्हाला पुरवू शकतो. जसं की कोंबडी पालन असेल मित्रांनो, भरपूर सगळे व्यवसाय आहेत. मी तुम्हाला प्रत्येक व्यवसायाचं नाव नाही सांगू शकत, पण तुम्ही जर मला ते व्यवसाय नाव सांगितलं तर तुम्हाला मी डिटेल माहिती काढून देऊ शकतो. सरकारचे अनुदान, सबसिडी, तुम्हाला लागणारा खर्च, त्याच्यातली इन्व्हेस्टमेंट आणि तुम्हाला त्याच्यामधून मंथली म्हणजे तुम्हाला महिन्याला किती पैसे मिळतील, किती दिवसांना हा व्यवसाय करायचा, या व्यवसायासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे, बऱ्याच गोष्टी मित्रांनो तुम्हाला ज्या माहिती देखील नसतील त्या गोष्टी मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती सांगण्याचा 100% प्रयत्न करेल. तर मित्रांनो, चला व्हिडिओमध्ये आपण जास्त लांब जाणार नाहीत, त्यामुळे व्हिडिओला आपण इथंच थांबूयात. फक्त मित्रांनो पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी तत्पर राहा आणि इथून पुढे आपल्या चॅनलवरती कंटिन्यू आता मी व्हिडिओ टाकत जाणार आहे तुमच्या माहितीसाठी. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला मी सगळ्यांना माफी मागतो. 1 महिना झाला तसं मी एकही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला नव्हता मित्रांनो, कारण घरातली काही पर्सनल कामे होती आणि आपल्या घराचं काम नुकतंच सुरू केलेलं आहे 2 महिन्यापूर्वी. त्यामुळे मित्रांनो थोड्याशा तिकडं पण त्या गोष्टीमध्ये लक्ष घालावं लागलं. तर अशा कारणामुळे मित्रांनो व्हिडिओ लवकर टाकता आला नाही. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या अशाच एखाद्या चांगल्या व्यवसायाच्या आणि एक नियोजनाच्या व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा मित्र अरविंद.